महिलांनो, जर तुम्हाला कोणी सांगितलं, की सरकार प्रत्येक महिलेला 2.5 एकर जमीन आणि ₹1,00,000 देणार आहे, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय आणि अनेक जण तो शेअर देखील करतायत. पण हा दावा खराच आहे का? की त्यामागे काही अटी आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. म्हणजे काय झालंय ना, Instagram, Facebook, WhatsAppवरती एकच बातमी फिरते, की महिलांना मिळणार 2.5 एकर जमीन आणि ₹1,00,000. हे ऐकून अनेक महिलांना असं वाटतंय, की सरकारने नवीन योजना सुरू केली आहे आणि आता प्रत्येक महिलेला हा लाभ मिळणार आहे. पण इथेच अनेक लोक गोंधळतात, कारण प्रत्येक व्हायरल पोस्ट ही पूर्ण माहिती सांगत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या. भारतात केंद्र आणि राज्य सरकार महिला, शेतकरी, भूमिहीन कुटुंबे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या योजना असतात. काही योजनांमध्ये जमीन वाटप असते, काही ठिकाणी आर्थिक मदत दिली जाते, तर काही योजनांमध्ये महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी विशेष लाभ दिले जातात. मात्र प्रत्येक महिलेला आपोआप 2.5 एकर जमीन आणि ₹1,00,000 मिळणार असा कोणताही सार्वत्रिक नियम नाहीये. अशा योजनांमध्ये साधारणपणे काही अटी असतात. मग त्याला लाभार्थी कोण आहे? कोणत्या राज्यातली योजना आहे? उत्पन्न मर्यादा, भूमिहीन असणे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि हे सगळं पूर्ण केल्याशिवाय लाभ मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर लगेचच फॉरवर्ड करू नका. सगळ्यात आधी तपासा, त्याला नीट चेक करा, की ही कोणत्या राज्याची योजना आहे? अधिकृत सरकारी वेबसाईटवरती याची काही माहिती आहे का? जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाने काही सूचना दिलेल्या आहेत का? किंवा मग त्याचे अर्ज सुरू झालेले आहेत का? कारण चुकीची माहिती शेअर केल्यामुळे अनेक लोकांची दिशाभूल होऊ शकते. त्याच्यामुळे माझा उद्देश तुम्हाला घाबरवणं असा नाहीये, तर योग्य माहिती देणं आणि जर खरंच अशी योजना तुमच्या राज्यामध्ये लागू असेल आणि तुम्ही पात्र असाल, तर मात्र तुम्ही नक्की अर्ज करा. पण सोशल मीडियावरती दिसणाऱ्या प्रत्येक पोस्टवरती लगेच विश्वास ठेवू नकात. अधिकृत माहिती तपासून मगच पुढचं पाऊल उचला. आणि अशाच सरकारी योजना, नवीन अपडेट्स आणि फॅक्ट्स चेक व्हिडिओसाठी अर्चू मुकेश ऑफिशियलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की तुमच्या राज्यामध्ये अशी कोणती योजना आहे का?